महाराष्ट्रामध्ये 3 वाजेपर्यंत किती मतदान झालंय याची अपडेटेड आकडेवारी समोर आलेली आहे। 38.77% हा दुपारी 3 वाजेपर्यंतच्या मतदानाचा आकडा आहे। ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 38.77% एवढ्या मतदानाची नोंद झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या संथ गतीने मतदान सुरू आहे आणि त्याचाच हे उदाहरण आहे। दुपारी 3 वाजेपर्यंतची आकडेवारी आता समोर आलेली आहे। यानंतर केवळ 3 तासाचं मतदान जे आहे त्याचीच आकडेवारी उरलेली आहे जी याच्यामध्ये अपडेट होईल। पण आता दुपारी 3 वाजेपर्यंत 38.77%। अजय माने या विषयी आपल्याला अधिक माहिती देतील। अजय, महाराष्ट्रामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंतचा जो आकडा समोर येतोय 38.77 हा अपेक्षेपेक्षा फारच कमी असल्याचं सध्या तरी दिसतं आहे। काय नेमकं घडतंय? मतदानाचं काय स्टेटस आहे? खरं तर मी अनेक मतदान केंद्रांवर जे ते फिरत आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे समोर येते की मतदान केंद्र हे सध्या धीम्या गतीने मुंबईत चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। लोकांच्या रांगा ज्या आहेत त्या उभ्या आहेत, पण मतदान केंद्र किंवा केंद्रावर काम करणारे कर्मचारी यांचा जो आहे तो संतपणा जो आहे तो पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे अनेक लोक जे ते 15 ते 20 मिनिटाच्या वरती रांगेत उभे राहिलेले पाहायला मिळतात आणि त्याच्यानंतर त्यांची जी आहे संपूर्ण प्रक्रिया पार पडते। संपूर्ण जर हा सगळा मतदान केंद्राचा टप्पा पाहिला तर 2019 सारखं चित्र पुन्हा एकदा मुंबईत पाहायला मिळणार का हा प्रश्न आता निर्माण झालाय। कारण की 3 वाजलेले आहेत आणि त्याच्यानंतर 6 वाजता ही मतदान केंद्र जे आहेत ती बंद होतील आणि त्याच्यासाठी अवघे 3 तास जे ते हातात उरलेले आहेत आणि या 3 तासात नेमकं मग आता किती मतदान होणार? कारण की सकाळी या मतदान च्या आकडेवारीवर वेग आलेला पाहायला मिळाला होता, पण त्याच्यानंतर तो 11 वाजताच हा संपूर्ण वेग जो आहे तो थंडावला गेला आणि त्याच्यानंतर आता फक्त 38.77% एवढंच मतदान जे ते मुंबईत झालेलं आहे। त्या अनुषंगाने आता ही खरंच चिंतेची बाब आहे। मुंबईकर घराबाहेर मतदान करायला पडला नाही का हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण की अनेक लोकांकडून, अनेक मोठ्या नेत्यांकडून, अनेक अभिनेत्यांकडून मतदान करण्यासाठी आव्हान जे ते करण्यात आलं होतं। अद्याप तरीही मतदान केंद्रावर एकंदरीत मुंबईकर पोहोचला नाही असं एकंदरीत चित्र आता आपल्याला पाहायला मिळते। मी चेंबूरमधल्या एका मतदान केंद्रावर आहे। या ठिकाणी गर्दीचे लोंढे येताना जातात, पण ते तेवढ्या प्रमाणात यायला हवेत तेवढ्या प्रमाणात येत नाहीये। कारण की हा ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी आहे ती लोकसंख्या असलेली वस्ती आहे। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की अनेक जागेवर जे आहेत ते गृहनिर्माण प्रोजेक्ट जे आहेत ते म्हणजेच पुन्हा एकदा SRA चे प्रोजेक्ट आलेले आहेत, त्यामुळे झोपडपट्ट्या तुटलेल्या आहेत। अनेक लोक जे आहेत ती स्थलांतरित झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने सगळीकडे जे आहेत ती मतदानाची आकडेवारी जी आहे ती विस्कटलेली यंदा आपल्याला मुंबईत पाहायला मिळते। त्या वरळीचा भाग असो, चेंबूरचे अनेक भाग असो, BKCचे पट्टे असो, वांद्रे कलानगरचे पट्टे असो, या भागात पुनर्वसनाचा जो प्रोजेक्ट आहे तो सुरू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने जे आहेत ते इथलची मंडळी जी आहे त्या झोपडपट्ट्यात राहणारी मंडळी किंवा जुन्या इमारतीत राहणारी मंडळी जी आहे ती स्थलांतरित झालेली आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगाने हे मतदान केंद्र जे आहेत ते धीम्या गतीने चाललेलं आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे ती काही मतदान केंद्र म्हणजे पालघरच्या ठिकाणी जोरदार मतदान चालू आहे। मी त्याची आकडेवारी पाहतोय तर 42% पर्यंत पालघरची आकडेवारी जाताना आपल्याला पाहायला मिळते। पण दुसरीकडे मुंबई सारखं शहर आहे जिथे सगळीकडे पोहोचणं जे आहे ते ॲक्सेसिबल आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात जे ती मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहे। छोट्या छोट्या शाळा असेल किंवा मग सरकारी जी छोटी छोटी कार्यालय असतील त्या ठिकाणी ही मतदान केंद्र जे आहे ती उभारण्यात आलेली, पण त्या ठिकाणी गर्दी जी आहे ती मावळलेली पाहायला मिळाली। मी दुपारी दादरच्या बालमोहन विद्यालयात पण होतो। राज ठाकरे येईपर्यंत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती, पण जसे राज ठाकरे येऊन गेले, नाना पाटेकर येऊन गेले, मिताली पाटकर येऊन गेले, त्याच्यानंतर त्या ठिकाणची सुद्धा गर्दी जी आहे ती मंदावलेली पाहायला मिळाली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादरच्या बालमोहन विद्या मंदिराच्या बाजूला शिवाजी पार्क आणि या सगळ्या ठिकाणी तिथे अनेक मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। एका नागरिकांशी मी चर्चा केली, त्यांनी म्हटलं की मी 2 तास प्रवास करून दादरला मतदान करण्यासाठी आलो, पण मतदार यादीतच माझं नाव नाही। त्यामुळे अशा अनेक समस्यांना सुद्धा आता मुंबईकरांना सामोरे जायला मिळते, कारण की अनेक यादीतून त्यांचं नाव गायब आहे। तर अनेक लोकांची जी आहे ती मतदान केंद्र जी आहेत ती बदललेली आपल्याला पाहायला मिळाली। परळमध्ये एक प्रकरण मिळालं, त्यांना मी म्हटलंही तुम्ही बोलणार का तर ते म्हटले नाही, पण परळमध्ये असं एक प्रकरण आहे की त्यांच्या आईचं मतदान केंद्र एका भलत्या जागेवर आहे, वडिलांचं एका दुसऱ्या ठिकाणी आणि त्याचं स्वतःचं मतदान जे त्या तिसऱ्या ठिकाणी, त्यामुळे
एकाच पत्त्यावर राहणार हे 3 नागरिक, पण त्यांची मतदान केंद्र जे ती 3 वेगवेगळ्या दिशेला आलेल्या, त्यामुळे तिथल्या मतदान केंद्राची मतदानाची संख्या आकडेवारी जी आहे त्याची विभागणी निश्चित म्हणजे अजय अनेक वेगवेगळी कारणं आहेत। सध्या आपण स्क्रीनवर बघतो आहोत 3 वाजेपर्यंतच्या मतदानाची ही आकडेवारी आहे आणि याच्यावरून देखील आपल्याला कल्पना येऊ शकेल की दिंडोरी सारखा मतदारसंघ आहे किंवा पालघर सारखा मतदारसंघ आहे, इथे 40 पेक्षा जास्त टक्क्यांची नोंद झालेली आहे। बाकी इतर सर्व ठिकाणी 40 पेक्षा कमी मतदान नोंदवलं आहे। भिवंडी 37.06, धुळे 39.97%, दुपारी 3 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे। दिंडोरीमध्ये सर्वाधिक 45.95%, कल्याणमध्ये 32.43% एवढंच मतदान आतापर्यंत नोंदवलं गेलं आहे। मुंबई उत्तर 39.33, मुंबई उत्तर मध्य 37.66%, मुंबई उत्तर पूर्व 39.15%, मुंबई उत्तर पश्चिम 39.91%, मुंबई दक्षिण 36.64%, दक्षिण मध्य 38.77%, नाशिकमध्ये 39.41%, पालघर 40च्या वर म्हणजे 42.48%, तर ठाण्यामध्ये 36.07%। Thank you.